बातमीपत्राची सुरुवात करतोय एका महत्त्वाच्या बातमीनं। कुंभमेळ्याआधी गोदावरी मोकळा श्वास घेणार का असा प्रश्न आता उपस्थित होतोय। भाविकांना गोदावरीमध्ये चांगलं पाणी मिळणार का? गोदावरीतील प्रदूषणावर नाशिककरांनी हा सवाल उपस्थित केलाय। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर दक्षिण काशी असलेल्या नाशिक शहरातही जोरदार तयारी सुरू झाली आहे। प्रयागराजला जाऊ न शकणारे भाविक गोदावरी नदीत स्नान करतील, पण ही दक्षिण काशीमधली गोदावरी पवित्र स्नानासाठी स्वच्छ आहे का हा प्रश्न नाशिककरांसह महाराष्ट्रातल्या अनेकांना पडलाय। गोदावरी स्वच्छ करण्यासाठी गेली अनेक वर्ष विविध मार्गांनी उपक्रम राबवले गेलेत, मात्र नाशिककरांच्या आस्थेचा भाग असलेला हा गोदाकाठ दिवसेंदिवस प्रदूषित होतोय। त्यावर जय महाराष्ट्रनं केलेला हा विशेष रिपोर्ट। गोदावरी कशी प्रदूषणाच्या विळख्यात आहे आपण बघूया। नाशिक हे महाराष्ट्रातल्या तीर्थस्थानांपैकी महत्त्वाचं तीर्थस्थान। नाशिक आणि गोदावरी काठ हा दक्षिण काशी म्हणून ओळखला जातो। गंगा नदीच्या आधी गोदावरी नदीचा जन्म मानला जातो। गंगा नदीनंतर सर्वात लांब नदी ही गोदावरी नदी आहे। गोदावरी नदीच्या काठावर नाशिकमध्ये कुंभमेळा भरतो। यावर्षी सिंहस्थ कुंभमेळा प्रयागराज या ठिकाणी होतोय। नाशिकमध्ये 2027 ला होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तयारीची जोरदार मागणी आहे। नाशिक महापालिकेनं गोदावरी स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त करण्यासाठी पावलं देखील उचलली आहेत। गोदावरी प्रदूषणमुक्त होण्यासाठी व्यापक मोहिमेची गरज आहे। महापालिकेकडून तब्बल 6,900 कोटींचा आराखडा तयार करण्यात आलाय। याआधीही गोदावरीसाठी अनेक उपक्रम हाती घेण्यात आले होते, मात्र ते कागदावरच राहिले। माझ्यासोबत गोदाप्रेमी आहेत, ते गेल्या अनेक वर्षांपासून या प्रदूषणाच्या मुद्द्यावरती लढा देत आहेत। एसटीपी प्लॅनचा एक महत्त्वाचा निर्णय आहे। अशा पद्धतीचा निर्णय घेऊन गोदावरी नदीला प्रदूषणातून बाहेर काढण्यास हे मदत होईल असं वाटतंय, किंवा गोदावरी नदी प्रदूषण मुक्त होईल असं वाटतंय। एसटीपी प्लांट मध्ये कसं आहे, जेव्हा जेएनआरएम स्कीम अंतर्गत नाशिक महानगरपालिकेने एसटीपी प्लांट जे 9 उभारले, ते त्याचं काम जवळपास 2010-11च्या सुमारास ते पूर्ण झालं आणि पूर्णत्वास आल्यानंतर 2 वर्षांनी नाशिक महानगरपालिका म्हणे आम्हाला अपग्रेड करायचे। तसं आता होता कामा नये। जी नवीन काही टेक्नॉलॉजी असेल, जे 10-15 वर्ष कमीत कमी टिकल, त्या पद्धतीची ती टेक्नॉलॉजी वापरली पाहिजे। आणि आता जसं ते नुसतं मशीन गर 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 फिरत राहतं आणि त्याच्यावर सांडपाणीवर प्रक्रिया होत नाही, त्या पद्धतीने होता कामा नये। सांडपाण्यावर कमीत कमी 90% ती प्रक्रिया व्हायला पाहिजे। आज गोदावरीची बीओडी लेवल 40-50 आहे, ती 40-50 जी असणारी बीओडी लेवल आहे ती कमीत कमी 10च्या आत आली पाहिजे। आणि त्या पद्धतीने जर एसटीपी प्लांट आणि खरं प्रामाणिकपणे जर एसटीपी प्लांटचं काम होणार असेल आणि न्यू टेक्नॉलॉजी जर ॲडॉप्ट करणार असतील तर त्याचं स्वागत आहे। आणि त्यासाठी जे काही सहकार्य ते नाशिक महानगरपालिकेला गोदावरीसाठी आम्ही कधी पण करायला तयार आहे। आणि हे जर सगळं बदलायचं असेल तर एसटीपी प्लॅनचा जो निर्णय प्रशासनाने घेतलेला आहे तो निर्णय अतिशय चांगला आहे, पण त्याचबरोबर इतरही काही जे उपाययोजना कराव्यात अशा पद्धतीची मागणी नाशिकचे गोदाप्रेमी करतायत। आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नदी हे प्रवाहित जे राहायला पाहिजे अशा पद्धतीचा प्रयत्न महापालिकेने करावा, अशा पद्धतीची मागणी नाशिकमधून होताना बघायला मिळते। किरण गोटू, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक। दरम्यान गोदावरी नदीचा उगम पश्चिम घाटातील सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील ब्रह्मगिरी या ठिकाणी झाला। पौराणिक कथेनुसार गौतम ऋषींनी गोहत्येचं प्रायश्चित्त म्हणून भगवान शंकरांची तपश्चर्या केली। शंकरांनी प्रसन्न होऊन ब्रह्मगिरी पर्वतावर जटा आपटल्या आणि गोदावरी पृथ्वीवर अवतरली असं मानलं जातं। अशा या नदीचा श्वास गेली अनेक वर्ष कोंडला गेलाय। प्रदूषणानं गुदमरलेल्या गोदावरीच्या काठावरून सद्यस्थितीचा आढावा घेतलाय आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी। अनेक
वर्षांपासून गोदावरी नदी ही प्रदूषणाच्या विळख्यात अडकलेली आहे. पण आताच नूतन नाशिक महापालिका आयुक्त पदावरती चार्ज घेतल्यानंतर मनीषा खत्री यांनी मात्र गोदावरी नदीला प्रदूषण मुक्त करण्यासाठी एक मोठं प्लॅन आखलेला आहे. पण त्या आधी ज्या आहेत अशा पद्धतीच्या ज्या उपनद्या आहेत गोदावरीच्या, त्या ज्या उपनद्या प्रदूषणाच्या विळख्यातून बाहेर काढण्याची मागणी होत आहे. अतिशय दुर्गंधयुक्त पाणी जे आहे या छोट्या छोट्या नदीतून गोदावरी नदीमध्ये जातो आणि गोदावरी नदी जी आहे ते अतिप्रदूषित जे होत असल्याची प्रतिक्रिया गोदाप्रेमींनी दिलेली आहे. अक्षरशः हे जे उपनद्या हे नाल्याच्या मध्ये रूपांतर झालेलं आहेत. अशाच पद्धतीचे ज्या उपनद्या 4 ते 5 ज्या उपनद्या आहेत नाशिकमध्ये जे गोदावरी नदीला जाऊन एकूणच मिळतात. पण अशा पद्धतीची दुर्गंधयुक्त पाणी जे आहे या नद्यांमधून गोदावरी नदीमध्ये जातो आणि गोदावरी नदी जी आहे ते अतिप्रदूषित जे होत असल्याची प्रतिक्रिया गोदाप्रेमींचा आहे, जे अभ्यासकांचा आहे. त्यामुळे आधी अशा पद्धतीच्या ज्या छोट्या नद्या आहेत त्या छोट्या नद्यांचं काम केलं पाहिजे अशा पद्धतीचं अभ्यासकांचं मत आहे. आणि असे जे छोट्या छोट्या नद्या आहेत खरं तर त्याही नद्यांची जी परिस्थिती आहे ती अत्यंत वाईट आहे. त्यामुळे अशा छोट्या नद्यांची आधी जे आहे ते प्रदूषणाच्या विळख्यातून बाहेर काढावं आणि नंतर गोदावरी नदीचं संदर्भात जे काही कामं असतील ते कामं करावेत अशा पद्धतीची मागणी नाशिकमधून जे होताना बघायला मिळतोय. त्यामुळे या सगळ्या मुद्द्यावरती आता नवीन जे आयुक्त हे नाशिकमध्ये आलेले आहेत ते काय भूमिका घेतात किंवा काय निर्णय घेतात किंवा हे जे उपाययोजना कशा पद्धतीने करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. किरण गोटू, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक.